नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर आपला सुरू आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. यामध्ये आपण काल H2SO4 बद्दल माहिती घेतली होती. H2SO4 ची मेथड ऑफ प्रिपरेशन. ओके, ती कुठली पद्धत होती? वाचलं नाही वाचलं? हां, मेथड ऑफ प्रिपरेशन H2SO4च्या मेथड ऑफ प्रिपरेशनला म्हणत असतो आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस. काय म्हणतो आपण याला? कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस असते कशी ही प्रोसेस? 3 स्टेपमध्ये असते. ओके, पहिली स्टेप सल्फरचं SO2 मध्ये कन्वर्ट करणे. सेकंड स्टेपमध्ये SO2चं ऑक्सिडेशन करून SO3 तयार करणे. ओके, आणि थर्ड स्टेपमध्ये काय होतं? थर्ड स्टेपमध्ये हे जे SO3 आहे हे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲब्सॉर्ब करून ओलेम तयार करतं, H2S2O7. आणि मग याचं आपण जेव्हा डायल्यूशन करतो, डायल्यूशन म्हणजे वॉटर टाकतो, याला डायल्यूट करतो, तेव्हा आपल्याला ट्वाईस H2SO4 हा असा सल्फ्युरिक ॲसिड मिळतो. हे सल्फ्युरिक ॲसिड 96 to 98% काय असतं? प्युअर असतं. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो होतो. यानंतर आपण H2SO4च्या फिजिकल प्रॉपर्टीज पण शिकलेलो होतो, केमिकल प्रॉपर्टीज शिकलो होतो. त्यामध्ये H2SO4ची ॲसिडिक प्रॉपर्टी शिकलो होतो आपण. ॲसिडिक प्रॉपर्टी का ॲसिडिक होते? तर हा मॅक्झिमम प्रमाणामध्ये H पॉझिटिव्ह आयॉन जे असतात हा काय करतो? डिसोसिएट करतो. H पॉझिटिव्ह आयॉन हा डिसोसिएट करतो. आणि याच्यासोबतच HSO4 निगेटिव्ह हा सुद्धा काय करतो? डिसोसिएट करतो ॲट अ व्हेरी लार्ज एक्सटेंट. अँड दॅट्स वाय इट इज H2SO4 इज सेड टू बी अ strong acid. Okay, and at that time we have taken the reactions, how to dissociate or how to ionize H2SO4 into H3O positive and HSO4 negative. In the first case it is its K value is greater than 10, while as the Ka is greater than 10, and in the second step this Ka is nothing but equals to 1.2 into 10 raised to the power minus 2. That is the K value. So as this is the large than or greater than 10, that's why we can say that H2SO4 is a strong acid. In the second part we take the reactions with metals and non-metals. Okay, H2SO4 reacts metal as well as non-metal. We have taken the reactions of copper and sulfuric acids. Okay, CuSO4 is obtained, SO2 is liberated. So again we say that it is reduces, SO2 is itself reduced to get H2SO4 reduce itself to get SO2. In the similar way, non-metals, we take the example of carbon. So carbon when reacts with H2SO4 gives CO2, and again H2SO4 reduces itself to give SO2 gas and water. So we can say that H2SO4 reacts with metal as well as non-metal. So these are the basic concept of that property. Then we say that dehydrating property also. Okay, when sugar reacts with H2SO4, okay, C12H22O11. so dehydration takes place. So we get 12 carbon plus 11 H2O. So water is removed from the compound, and that property is said to be what? Dehydrating property. So H2SO4 has a dehydrating property. Dehydration property. Next, it reacts with salt also.
ओके, NaCl बोलो या फिर KNO3 बोलो, तो हमें उसके साथ भी रिएक्शन मिलके उसके जो वोलाटाइल एसिड्स टू करस्पॉन्डिंग एसिड्स में हमको मिलते थे, और सॉल्ट को क्या करता था, वो डिकम्पोज करता था। तो ये टाइप हमको मिलता है, और साथ ही साथ हमने यूजेस भी इसके देखे थे। आज हम इसका अगला पार्ट जो है वो देखने वाले हैं, और अगला पार्ट जो है हमारा वो है अभी ग्रुप 16 के बारे में हमने बात की थी ये। अब हम थोड़ा सा ग्रुप 17 के बारे में बात करेंगे। ग्रुप 17 में यानी हॅलोजन जो ग्रुप आहे आपला, जो हॅलोजनचा जो ग्रुप आहे, या हॅलोजन ग्रुप्सची आपण काय करणार आहोत, आता अभ्यास करणार आहोत। हॅलोजन ग्रुपमध्ये क्लोरीन आपला सगळ्यात आवडता असा एक एलिमेंट असतो, क्लोरीन। आपण त्या क्लोरीन अँड कंपाउंड्स ऑफ क्लोरीन, याबद्दल आपण काय घेणार आहोत माहिती आहे, म्हणून आपण हेडिंग लिहिलं आहे क्लोरीन अँड कंपाउंड्स ऑफ क्लोरीन। ओके, क्लोरीन ॲक्च्युली Cl याचा फॉर्म्युला काय असतो, Cl, आणि याचं डिस्कवर जे केलं होतं ते जर्मन सायंटिस्टनी केलं होतं, जर्मन स्वीडिश केमिस्ट, त्याचं नाव होतं शिल, शिली असतं, शिली। अलग अलग त्यांचे प्रोनाउन्सिएशन्स आहेत, अलग अलग जण त्यांचं प्रोनाउन्सिएशन घेतात। ओके, साधारणतः 18व्या शतकात वगैरे हा क्लोरीनचा आपला शोध लागलेला होता। ॲक्च्युली तेव्हा रिॲक्शन HCl आणि MnO2, म्हणजे जेव्हा MnO2 वर रिॲक्शन झाली, ॲक्शन ऑफ HCl ऑन MnO2 वर जेव्हा एक रिॲक्शन झाली होती, तेव्हा HClचा हा शोध लागलेला होता आपला। त्याच्यानंतर मात्र काही वर्षानंतर त्याचं एलिमेंटरी नेचर सुद्धा सजेस्ट केलं गेलं होतं, आणि त्याचं नाव क्लोरीन यासाठी पडलं की तो रंगीत होता। ॲक्च्युली क्लोरीनचा अर्थ ग्रीक वर्डमध्ये क्लोरस असा आहे, क्लोरसचा अर्थ काय होतो, ग्रीनिश येलो, या नावावरून क्लोरसचं ते क्लोरीन झालं, क्लोरसचं काय झालं, क्लोरीन झालं। तर ही एक सर्वसामान्य जनरल नॉलेजवाली अशी एक माहिती आपण प्रोव्हाइड केली, आपण सांगितली। हे कोणीच विचारत नाही, जास्तीत जास्त विचारलं, हे नाव विचारलं किंवा व्हॉट इज मिनिंग ऑफ क्लोरस, तर हे ग्रीनिश येलो असते वगैरे, अपेक्षित नाही आहे हे विचारणे सुद्धा। त्यामुळे जस्ट एक लक्षात ठेवावं आपल्याला हे पाठ, की एखादी आपण काही जर शिकत असेल गोष्ट, तर त्याचा अभ्यास थोडासा आपल्याला असावा, या अनुषंगातून आपण माहिती जनरल एक जी इन्फॉर्मेशन होती ती कलेक्ट केली। ओके, आता आपला मेन जो फोकस असतो तो म्हणजे हाऊ टू प्रिपेअर क्लोरीन, दॅट इज द प्रिपरेशन ऑफ क्लोरीन। ओके, क्लोरीन जे असतं ते प्रिपेअर्ड होतं ऑक्सिडेशनने। हायड्रोक्लोरिक ॲसिडचं जेव्हा आपण क्लोरिनेशन करतो, हायड्रोक्लोरिक ॲसिडचं आपण जेव्हा ऑक्सिडेशन करतो, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे काय बाबा, HCl, करेक्ट, HClचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करू, ओके, कुठलंही एका ऑक्सिडायझिंग एजंट डेफिनेटली ऑक्सिडेशन करतो तेव्हा कुठला ना कुठला तरी एजंट आपल्याला यूज करावा लागेल। तर व्हेन वी कॅन से दॅट व्हेन HCl is oxidized,
with any oxidizing agent like MnO2, त्याच्यानंतर KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट, मॅंगनीज डायऑक्साईड, तर आपल्याला काय मिळतो? क्लोरीन. सो वी गेट what? Chlorine. We get chlorine. Now for reactions we take that suppose if we take MnO2, so we say that MnO2 plus HCl, that gives Mn, manganese divalent diamond, Cl2 येणार इथे. ओके, आणि सोबत डेफिनेटली क्लोरीन निघतो आहे, तर मग Cl2 येणार आहे, आणि ऑब्वियसली मग हा O2 राहिला तर डेफिनेटली हा H2O सोबत आपला काम साधेल. आता राहिलं पार्ट बॅलन्सिंगचा. एक मॅंगनीज सोबत क्लोरीन 2 आणि 2 4 क्लोरीन, 4 हायड्रोजन इथं लिहून टाक. म्हणजे 4 हायड्रोजन इथं 4 हायड्रोजन आहे, तर इथं डेफिनेटली 2 हायड्रोजन करा आणि O2 हा 2 O2 सोबत होऊन गेला. दिस इज द कंप्लीट बॅलन्सिंग रिॲक्शन टू गेट क्लोरीन फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड with the help of oxidizing agent manganese dichloride. असं नाही, आपण पोटॅशियम परमॅंगनेट सोबत सुद्धा आपण काय करू शकतो? रिॲक्शन करू शकतो. पोटॅशियम परमॅंगनेट सोबत जर आपल्याला रिॲक्शन करायची असेल तर आपण सिंपल लिहितो KMnO4, ओके, पोटॅशियम परमॅंगनेट प्लस HCl, डेफिनेटली पोटॅशियम सोबत KCl बाहेर पडेल. मॅंगनीज आहे तर डेफिनेटली मॅंगनीज डायऑक्साईड्स MnO2 बाहेर पडायला नाही, Mn आहे तर क्लोरीन सोबत पडेल तर डेफिनेटली, याचा अर्थ हा MnCl2 होईल. MnCl2 मॅंगनीज डाय क्लोराईड, Cl2 क्लोरीन गॅस तर आपल्याला तोच तर बाहेर काढायचा आहे, तो निघेल, आणि मग O2 आहे तर एक H2O सुद्धा याच्यातून निघेल. आता बॅलन्सिंग करायचं जर झालं तर MnO2 O4 4 ऑक्सिजन, इथे 1 ऑक्सिजन अपेक्षित नाही. क्लोरीन 2 आणि 2 4 आणि 5 तो क्लोरीन इथं आलेलेच आहे. ओके, 5 क्लोरीन आलेले आहेत, आणि इथे मग 5 आपण H2O जर HCl जर केलं तर इथे 5 क्लोरीन झाले. ओके, मग 5 H2O आणि 5 H आणि 4 ऑक्सिजन अपेक्षित नाही होत. समजा इथे आपण ट्वाईस केलं तरी 5 होणार नाही, तर 5 घेतलं तर 10 HCl होतील, आणि इकडं 10 HCl जर होत असतील तर आपल्याला त्यामुळे आता इथे 5 हायड्रोजन आहेत, 5 हायड्रोजनमुळे इथे 2 हायड्रोजन, तर इथे जर आपण 5 केलं तर 5 दुने 10 झाले, तर आपण इथे 10 करूया. ओके, इथे 10 केले. आता क्लोरीन 2 आणि 2 4 क्लोरीन झाल्यानंतर इथे 10 क्लोरीन होत आहे, बरोबर आहे. त्यामुळे क्लोरीनची संख्या समजा 2 आणि 2 4 घेतली तर अजून होत नाही. इथे आपण ट्वाईस समजा केलं तर ट्वाईस KCl, तर ट्वाईस KCl घेतल्याबरोबर इथे 2 K झाले, पोटॅशियम झाले, इथं एकच पोटॅशियम, म्हणजे इथं आपण आणखी इथे ट्वाईस केलं. आता इथे ट्वाईस केल्यामुळे Mn2 मध्ये आला, डेफिनेटली इथे सुद्धा आपल्याला 2 घ्यावं लागेल. मग आता इथे 2 घेतल्यामुळे आता 2 आणि 2 4, ओके, 2 आणि 2 4,
4 आणि 2 6 आणि 2 8च झाले, तरी आपल्याला 10 पाहिजे होते. 10 पाहिजे होते. आपण इथे जर ट्वाईस केलं तर ट्वाईस Cl2. ओके, ट्वाईस Cl2 घेतल्यानंतर मात्र 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 झाले. आता ऑक्सिजनची संख्या पाहू आपण, 8 आणि इथे 5. म्हणजे आता ऑक्सिजन आता ॲडजस्ट करा. ऑक्सिजन ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला 2 आणि 2 4, 6 केले तर इथे साईन 2 12, नाही साईन 2 12, मग समजा इथे 7 नाही, इथे 8 जर आपण इथे जर आपण 8 केले, 8 H2O केल्यानंतर इथे 8 2 16 म्हणजे 16 HCl म्हणजे 16 Cl झालेत. त्यापैकी हे 2 Cl आणि हे 4 Cl, 6 Cl, 6 झाले. इथे 5 करूया, करेक्ट, 5 Cl2. म्हणजेच आपल्याला बॅलन्स रिॲक्शन आपल्याला करते. म्हणजे विथ द हेल्प ऑफ कॅमेनोफोर ऑर मॅंगनीज डायक्लोराइड वी कॅन ऑब्टेन क्लोरीन ॲज अ प्रॉडक्ट. इथे आपण HClचं काय केलं, ऑक्सिडायझेशन केलं, HCl ऑक्सिडाइज केलं. ओके, विथ एनी ऑक्सिडायझिंग एजंट. यानंतर क्लोरीन जे असेल आपण आणखीन एक पद्धतीने हे करू शकतो. समजा जर का आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडवर सोडियम क्लोराईड आणि मॅग्नीज डायऑक्साईडच्या मिक्सचरसोबत जर आपण याची जर रिॲक्शन्स केली, कुठलं म्हटलं मी, सल्फ्युरिक ॲसिड, sulfuric acid means H2SO4. Okay, action of H2SO4, action of H2SO4 on a mixture of sodium chloride NaCl and manganese dioxide MnO2. NaCl आणि मॅंगनीज डायऑक्साईडच्या मिक्सचरवर आपण जर H2SO4 ची रिॲक्शन जर केली तरी आपल्याला क्लोरीन हा मिळतो. आपण रिॲक्शन्स लिहूया. सोपी आहे रिॲक्शन्स, असं काहीच नाही. समजा आपण NaCl घेतला, ओके, प्लस H2SO4, ओके, त्याच्यात आपल्याला मिळतं NaHSO4, ओके, प्लस 4HCl, 4 घेतलं तर इथे 4 येणार आहे, इथे 4H2O येते, ओके, आणि इथे 4 NaCl येते. ओके, हा एक पार्ट आपल्याला इथे मिळतो. सेकंड, मॅंगनीज डायक्लोराईड याचं HCl सोबत जर आपण केलं तर MnCl2 प्लस ट्वाईस H2O प्लस Cl2, करेक्ट. यामध्ये हा HCl आणि ते 4HCl येणार, डेफिनेटली 4HCl, MnCl2 आणि हा Cl2 चार हायड्रोजन. ओके, हा HCl हा कसा होईल, कॅन्सल होईल. उरला काय, यामध्ये सहजपणे आपण लिहू शकतो हा 4 NaCl प्लस MnO2. ओके, दॅट गिव्स आणखीन एक राहिला प्लस 4H2SO4, दॅट गिव्स 4
NaHSO4 plus MnCl2 plus H2O twice H2O plus Cl. हा HCl आणि हा HCl गेट्स कॅन्सल. म्हणजे रिॲक्शन आपण जेव्हा जर मिक्सचर ऑफ NaCl अँड MnO2 यासोबतची जर आपण रिॲक्शन H2O सोबत केली तरी आपण क्लोरीन हे घेऊ शकतो. ओके, परंतु हे लॅबॉरेटरी प्रिपरेशनसाठी खूप छान आहे, पण जेव्हा मॅन्युफॅक्चर आपण हे करतो क्लोरीनचं ऑन इंडस्ट्रीयल लेवल, तेव्हा मात्र ह्या प्रोसेस खूपशा महागड्या असतात. आपण ह्या प्रोसेस तिथे यूज नाही करत. आपल्यासाठी तेव्हा मॅन्युफॅक्चर जे असतं ऑफ क्लोरीन हे वेगळ्या पातळीवर आपण करत असतो. त्यामध्ये एक असतं इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस असते. क्लोरीन is manufactured by electrolysis. So we can say that manufacture of chlorine. त्यातली पहिली आहे इलेक्ट्रोलिसिस. पहिली काय इलेक्ट्रोलिसिस. आता इलेक्ट्रोलिसिस आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रिक करंट पास करून आपण काय करतो, ॲनोड आणि कॅथोडवर रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडवर ते आयॉन्स आपण काय करतो ऑप्टेन करत असतो. तर समजा आपण ब्राईन म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड NaCl जे सोल्युशन असते, कॉन्सन्ट्रेटेड NaCl सोल्युशन, यालाच आपण काय म्हणत असतो, यालाच आपण म्हणत असतो ब्राईन. याला म्हणत असतो ब्राईन. या ब्राईनचं जेव्हा आपण इलेक्ट्रोलिसिस करतो, तेव्हा क्लोरीन जो असते, क्लोरीन इज लिबरेटेड ॲट ॲनोड. क्लोरीन निगेटिव्ह असतो, ॲनोड पॉझिटिव्ह असतो, बरोबर. ॲनोडवर तो काय होईल, लिबरेटेड होईल. सिंपल आहे. समजा NaCl आहे, NaClचं आपण आयनायझेशन केलं तर ते मिळतं Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह. आता कॅथोडवर रिॲक्शन कशी होणार आहे, ॲट कॅथोडवर आपण काय म्हणतो की वॉटर जे असेल म्हणजे ट्वाईस H2O इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब होईल. कॅथोड कसा असतो, ॲब्सॉर्ब करतील. ओके, आणि इथं हायड्रोजन जो गॅस आहे तो आपल्याला मिळतो ट्वाईस OH-. कॅथोडला रिॲक्शन होते. ओके, म्हणजेच Na पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह, दॅट गिव्स इथे काय म्हणतं आपल्याला NaOH, हा एक पार्ट मिळतो कॅथोड. आणि ॲनोडला ॲनोडला काय रिॲक्शन होईल, डेफिनेटली क्लोरीन काय करेल, एखादा आपल्या ह्याच्यातला जो जास्तीचा इलेक्ट्रॉन आला तो सोडून देईल, म्हणजे Cl-. ओके, एक इलेक्ट्रॉन सोडून देईल, क्लोरीन प्लस 1 इलेक्ट्रॉन. असाच आणखीन एक क्लोरीन येईल, क्लोरीन प्लस क्लोरीन, दॅट गिव्स Cl. ही रिॲक्शन बोर्डाच्या एक्झाममध्ये मात्र विचारल्या जाते. त्यामुळे ही एकदा रिॲक्शन थोडीशी आपण आपल्या वहीमध्ये योग्य प्रकारे लिहिल्या गेलेली पाहिजे. त्याच्यानंतर क्लोरीनचं मॅन्युफॅक्चर करण्याची आणखीन एक पद्धत असते, त्याला डेकॉन्स प्रोसेस असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, डेकॉन्स प्रोसेस. काय आहे ती प्रोसेस आपण बघूया.
चलो इसको मिटाते हैं. Decon's process. Decon's process. Decon's process. Decon's process जे असते यामध्ये ऑक्सिडेशन हायड्रोजन क्लोराईड गॅस जे ऑक्सिजन केलं जाते बाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन आणि यामध्ये इन द प्रेझन्स ऑफ CuCl2 कॉपर क्लोराईडच्या प्रेझन्समध्ये ॲज अ कॅटलिस्ट म्हणून ते यूज केलं जातं. तर आपल्याला क्लोरीन जे आहे ते आपण म्हणजे काय होऊन राहिलं आहे की HClचं ऑक्सिडायझेशन in presence of CuCl2 in presence of CuCl2 आणि होते कशामुळे तर ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनमुळे. ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनमुळे याचं ऑक्सिडेशन होते इन प्रेझेन्स ऑफ CuCl2 ॲज अ कॅटॅलिस्ट. नियर अबाउट टेम्परेचर असेल याचं 273 नाही 723 केल्विन. तर यामध्ये आपला पार्ट होतो HCl रिॲक्शन लिहायची झाली परफेक्टली प्लस O2 in presence of CuCl2 we get Cl2 definitely plus water आहे म्हणजे H2O दोन आहेत इथे ट्वाईस येणार इथे चार झाले इथे चार येणार इथे चार झाले हे इथे ट्वाईस ही एक आणखीन मॅन्युफॅक्चर्ड प्रोसेस आहे ज्याला डेकॉन प्रोसेस असं आपण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण डेकॉन प्रोसेस असं म्हणतो. आता यानंतर आपण क्लोरीनच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय हे पाहूया. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. सगळ्यात पहिले तर याच्या अगोदर आपण घेतली होती एकदा प्रॉपर्टी की इट इज अ पॉयझनस गॅस. इट इज पॉयझनस इन नेचर. It is poisonous in nature. Second, it is heavier than air. It is heavier than air. Near about 2 to 5 times heavier than air. Okay. Dissolves with water. To give chlorine water. To use chlorine water. Fourth, ज्याच्यावर नाव पडला आहे इट इज ग्रीनिश येलो गॅस. इट इज ग्रीनिश येलो gas with pungent smell. And suffocating odor. So there are the near about easiest part. Okay.
याचा आणखीन आपण घेऊ शकतो की बॉइल्स ॲट इट बॉइल्स ॲट 293 केल्विन. ओके. Sixth, it is easily liquefied into in greenish yellow liquid. Greenish yellow liquid. ओके. तो ये पार्ट फिजिकल प्रॉपर्टीज़ 2 मार्क्स के लिए हम भाई 4 ही हमको लिखने, 5 भी आराम से तो ये लिख सकते हैं, कोई इसमें ज़्यादा पार्ट नहीं आता है. केमिकल प्रॉपर्टीज़ भी होती है इसकी. क्लोरीन की केमिकल प्रॉपर्टीज़ देखते हैं क्या क्या होता है. केमिकल प्रॉपर्टीज़ ऑफ क्लोरीन. ओके. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. ओके. सबसे पहले रिएक्शन विथ मेटल नॉन मेटल ये लिखते. रिएक्शन विथ मेटल. मेटल सोबत रिॲक्ट होऊन क्लोराइड्स फॉर्म होतात. ओके. एकदम सिंपल है. Na लिया प्लस Cl लिया. डेफिनेटली ऐसा तो नहीं कि Cl2 के फॉर्म में मिलेगा. ये Cl2 के फॉर्म में मिलेगा तो डेफिनेटली यहाँ पे ट्वाइस लेना पड़ेगा, तो हमको यहाँ पे ट्वाइस NaCl ये मिल सकता है. फ्लोरीन के आयन के साथ में भी रिएक्ट होता है. Fe प्लस Cl2 FeCl3 मिलता है हमको. FeCl3 तो डेफिनेटली यहाँ पे ट्वाइस करना पड़ेगा, तो यहाँ पे भी ट्वाइस करना पड़ेगा, तो अपने आप होके ये आ जाएगा थ्राइस Cl2. तो इस टाइप से ये मेटल के साथ में भी रिएक्ट हो सकता है. नॉन मेटल के साथ में रिएक्शन इसकी रिएक्शन होती है. नॉन मेटल रिएक्शन विथ नॉन मेटल. नॉन मेटल के साथ में अगर हमने सपोज सल्फर के साथ में इसकी रिएक्शन की, तो सल्फर ऑलवेज ऑब्टेन इन फॉर्म ऑफ S8. सो S8 प्लस Cl2 4Cl2 आ जाएगा यहाँ पे, तो डेफिनेटली 4S2Cl. सल्फर ने फॉस्फोरस भी लिया P4. ओके. प्लस 6Cl2 दैट गिव्स PCl3. कितने PCl3 में 12 4 PCl 4 PCl. तो ये चीज़ हमको मेटल के और नॉन मेटल के साथ में उसको मिलती है. हाइड्रोजन के साथ में भी रिएक्ट होता है. ओके. विथ रिएक्शन विथ हाइड्रोजन कर सकते हैं. रिएक्शन विथ हाइड्रोजन. रिएक्शन विथ हाइड्रोजन, इसको हम एफिनिटी भी बोलते हैं. एफिनिटी विथ हाइड्रोजन. एफिनिटी विथ और फॉर हाइड्रोजन. लगाव रहता है उसको हाइड्रोजन के साथ में. HCl जो बनता है हमारा H2 प्लस Cl2 दैट गिव्स ट्वाइस HCl. बेस्ट एक रिएक्शन कभी भी हाइड्रोजन H2S अगर लिया, Cl2 लिया इसमें, तो ट्वाइस HCl प्लस सल्फर. ट्वाइस HCl प्लस सल्फर. सो दिस इज द रिएक्शंस विथ हाइड्रोजन. अमोनिया के साथ में भी ये रिएक्ट होता है. रिएक्शंस विथ अमोनिया. तो रिएक्शंस विथ अमोनिया, रिएक्शन विथ अमोनिया. ओके. अमोनिया के साथ में अगर हमने रिएक्ट की, तो सपोज
NH3 विथ क्लोरीन Cl2, तो अमोनियम क्लोराइड जो होता है वो हमको मिलता है NH4Cl, अमोनियम क्लोराइड प्लस नाइट्रोजन गैस भी इसमें से बाहर पड़ेगा। अब इसको थोड़ा सा हमें पार्ट लेना पड़ेगा, ये एक्सेस पार्ट में लेना पड़ेगा, एक्सेस पार्ट में लेना पड़ता है NH3 3Cl2 6NH4Cl 8। सो ये हमारी बेसिक रिएक्शंस जो होती है क्लोरीन की हमारे पास होती है। ज़्यादा अगर हमने एक्सेस क्लोरीन अगर रिएक्ट किया, देखो अगर अमोनिया एक्सेस में रहा है, अमोनिया जो आहे हा जर एक्सेसमध्ये असेल तर आपल्याला काय मिळेल NH4Cl मिळेल। पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, जर का एक्सेसमध्ये अमोनियामध्ये आपण क्लोरीन एक्सेसमध्ये जर टाकलं तर नायट्रोजन ट्रायक्लोराईड होते, आणि हे नायट्रोजन ट्रायक्लोराईड म्हणजे काय असतं माहिती आहे, हे नायट्रोजन ट्रायक्लोराईड म्हणजे एक्सप्लोजिव्ह असतं। हाँ, धमाका, फुम, ये फट जाता है। तो ये जो चीज़ें हैं ये चीज़ हम नहीं कर सकते, लेकिन इसके लिए फिर क्या, अमोनिया में कोशिश मत करना, एक बात ध्यान में रखिएगा, Cl2 एक्सेस, तो हमको मिलेगा नाइट्रोजन ट्राइक्लोराइड और HCl, तो ये क्या होता है, एक्सप्लोजिव, ये होता है। ओके, सो नाइट्रोजन ट्राइक्लोराइड हमको मिलता है अगर अमोनिया के साथ एक्सेस क्लोरीन की अगर हम रिएक्शंस करते हैं। ओके, ये वैसे तो हाइड्रोकार्बन के साथ में भी रिएक्ट होता है, तो रिएक्शन विथ हम हाइड्रोकार्बन भी लिखते हैं, हाइड्रोकार्बन। हाँ, बेस्ट एग्जांपल हम हमेशा लेते हैं उसको, रिएक्शन विथ हाइड्रोकार्बन, रिएक्शंस विथ हाइड्रोकार्बन, रिएक्शन विथ हाइड्रोकार्बन, हाइड्रोकार्बन रिएक्शन हाइड्रोकार्बन के साथ में जब भी ये क्लोरीन रिएक्ट होता है तो एक क्लोरीन एटम उसमें रिएक्ट होके एक हाइड्रोजन उसमें से हाइड्रोकार्बन में से निकलता है। एग्जांपल लेते देखिए हम CH4 मीथेन, मीथेन के साथ में अगर हमने क्लोरीन अल्ट्रा वायलेट लाइट के साथ में करेंगे तो एक Cl यहाँ पे जाएगा, तो ये आएगा CH3Cl मिथिल क्लोराइड प्लस HCl। अच्छा, ये रिएक्शन यहाँ पर स्टॉप होगी, ऐसी बात नहीं है, और एक बार कार्बन टेट्राक्लोराइड तक ये रिएक्शन जाती है। इथेन के साथ में भी ये रिएक्शन होती है, ऐसी कुछ बात नहीं है। इथेन के साथ में अगर हमने रिएक्शन की, इथेन बोले तो CH2 डबल बॉन्ड CH2 और प्लस Cl2, तो क्या मिलेगा, एक Cl यहाँ पे जाएगा, एक Cl यहाँ पे जाएगा, तो एक Cl यहाँ पे जाएगा, एक Cl यहाँ पे जाएगा, तो यहाँ पे और ये डबल बॉन्ड का सिंगल बॉन्ड एडिशन रिएक्शंस यहाँ पे हमको मिलती है। तो एडिशन रिएक्शन मिलने के बाद में CH2 इसको Cl लगेगा और इसको Cl लगेगा, जिसको हम बोलते हैं 1,2 डाइक्लोरो इथेन, 1,2 डाइक्लोरो इथेन। हाइड्रोकार्बन के बाद में इसकी ऑक्सीडाइजिंग प्रॉपर्टी भी है। ओके, तो ऑक्सीडाइजिंग प्रॉपर्टी क्या है इसकी, ऑक्सीडाइजिंग प्रॉपर्टी क्या है ऑक्सीडाइजिंग प्रॉपर्टी, जो भी कोई फेरस सॉल्ट जो होता है उसको ये ऑक्सीडाइज करता है, और फेरिक सॉल्ट्स या सल्फाइट में उसको क्या करता है, फेरस को फेरिक में बदलता है, फेरिक सॉल्ट में बदलता है,
और सल्फाइड्स अगर रहे तो सल्फेट्स में उसको चेंज करते हैं। ओके, क्लोरीन क्या करेगा, फेरस को फेरिक में ओके कन्वर्ट करेगा। उसी तरह से सल्फाइड्स का कन्वर्शन जो होता है वो सल्फेट्स में करेगा। सल्फाइड्स का कन्वर्शन सल्फेट में करेगा, फेरस का कन्वर्शन फेरिक में करेगा। इसकी रिएक्शन हम इसके पहले लिख चुके हैं, अगर आपको याद है तो फिर भी एक बार लिख लेते हैं। FeSO4 ओके प्लस H2SO4 ओके प्लस क्लोरीन गैस इसमें अगर आई तो Fe2SO4/3 प्लस ट्वाइस HCl। Fe2 है तो यहाँ पे ट्वाइस आएगा और बाकी तो फिर बाकी जैसे कि वैसे प्रॉपर आ गया। तो ये फेरस का फेरिक में कन्वर्शन हो गया। ये क्या हो गया, फेरस, और ये क्या हो गया, फेरिक। फेरस का फेरिक में। इसी तरह से सल्फाइड्स का सल्फेट में भी इसका रिएक्शन होता है। एक और रिएक्शन होती है, ये अल्कली के साथ में भी रिएक्ट होता है, रिएक्शंस विथ अल्कली। ये सभी आपको याद रखणे, हे सगळे लक्षात ठेवावं लागतं, पण लक्षात ठेवा नाहीतर आणि सोबत ते लिहून काढा। रिएक्शन्स विथ अल्कली। अल्कली म्हणजे आपले डेफिनेटली NaOH सोबत जर आपण क्लोरीनला जर अटॅच केलं, डेफिनेटली NaCl कॉमन सॉल्ट हा मिळणारच आहे, प्लस NaOCl हाही एक मिळतो आणि H2O मिळतो। दोन क्लोरीन इथे झाले, ॲक्च्युली इथे मग ट्वाइस NaOH पाहिजे, दोन Na झाले ही रिॲक्शन। अल्कलीसोबत सुद्धा आपली ही रिॲक्शन होते असते। ओके, अलग अलग प्रकारच्या इथे समजा आपण ही रिॲक्शन लिहिली, यासाठी हे कोल्ड असतं, कोल्ड अँड डायल्यूट असं असतं। पण कॉन्सन्ट्रेट घेतलं, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड जर आपण घेतलं तर रिॲक्शन थोडीशी चेंज होते। ओके, NaOH प्लस Cl2 मिळतं तेच NaClच मिळेल, परंतु एक सेकंड प्रॉडक्ट जो आहे हा NaOCl भेटला होता, या NaOClच्या ऐवजी NaClO3 आणि H2O हा आपल्याला मिळतो। रिॲक्शन जर बॅलन्स करायची तर 6 आणि इथे 5 NaCl। ओके, सो हियर वी आर नाही 5 H2O। ओके, याप्रमाणे आपल्याला ही रिॲक्शन ही कशी होते, बॅलन्स होते। तर अल्कलीसोबत सुद्धा ही रिॲक्ट होते, कुठलंही म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत सुद्धा ही रिॲक्ट होते, NaOH सोबत रिॲक्ट झालेली आहे। त्याच्यानंतर हॉट अँड कोल्ड जर आपण घेतलं, हॉट घेतलं तरी रिॲक्शन होते, NaOH हॉट घेतलं किंवा NaOH कोल्ड घेतलं तरी रिॲक्शन होत असते। ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीसुद्धा याची येत असते। क्लोरीन इज आल्सो यूज ॲज अ ब्लिचिंग एजंट्स। ही ब्लिचिंग प्रॉपर्टी, याची एक ब्लिचिंग प्रॉपर्टी असते। आपल्याला क्लोरीन आपण काय करतो, ब्लीच करत असतो। वॉटरला जर प्युरिफाय करायचं असेल आपल्याला तर आपण क्लोरीन ब्लिचिंग पावडर आपण वापरतो। ब्लिचिंग पावडरमध्ये ॲक्च्युली काय असते, क्लोरीन असते। तर एक ब्लिचिंग याची प्रॉपर्टी असते, ब्लिचिंग
ब्लिचिंग प्रॉपर्टी म्हणजे समजा क्लोरीन आपण वॉटरमध्ये टाकल्यानंतर त्याचं एक HCl एक ॲसिड तयार होईल आणि एक HOCl. हा आणि ह्याच HOClला जर आपण फर्दर ट्रीट केला तर तो काय देतो HCl प्लस आणि सेंट ऑक्सिजन आपल्याला देतो. ओके, म्हणजे क्लोरीन ॲक्च्युली आपण जर म्हणायचं झालं तर क्लोरीन रिक्वायर्स द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर दॅट इज द वॉटर. ओके, फॉर द ब्लिचिंग पार्ट and it liberate nascent oxygen from water and which is responsible for oxidizing and bleaching property. Okay, रंग ब्लीच करण्याकरिता सुद्धा आपण म्हणजे एखादा रंग खाण्यासाठी डिकलर करण्यासाठी आपण क्लोरीनचा काय करत असतो म्हणजे वापर करत असतो. कुठलाही कलर्ड ऑर्गॅनिक मॅटर जर असेल आणि त्यामध्ये हा जर आपण नेसंट ऑक्सिजन जर टाकला कुठलाही कलर्ड ऑर्गॅनिक मॅटर प्लस हा नेसंट ऑक्सिजन हा इथलाच आलेला आहे तर तो कसा होतो कलरलेस. तो काय होतो कलरलेस होतो. ह्या काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. याचे जर युजेस जर आपल्याला घ्यायचे झाले तर क्लोरीन सगळ्यात आधी तर याचं म्हणजे ड्रिंकिंग वॉटरचं जे आपलं स्टरलायझेशन असतं याच्याकरता आपण क्लोरीन काय करतो यूज करतो. सेकंड आपण त्याचं जे गोल्ड किंवा प्लॅटिनम असतं यांचं एक्स्ट्रॅक्शन करण्याकरता आपण क्लोरीनचा काय करतो यूज करतो. त्याच्यानंतर ड्रग्ज डाईज ऑर्गॅनिक कंपाऊंड हे तयार करण्याकरिता सुद्धा आपण याचा उपयोग करत असतो. याच्या भरपूर म्हणजे याचे उपयोग भरपूर आहेत आणि याचे उपयोग आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये हे वारंवार काय होतात विचारल्या जातात. ओके, आज आपण इथेच थांबूया. याच्यानंतरचा आणखीन आपल्याजवळ एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे तो म्हणजे हायड्रोजन क्लोराईड ज्याला आपण HCl असं आपण म्हणत असतो. आता आपण क्लोरीनबद्दलची माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण आता HClबद्दल सुद्धा आपण काय घेणार आहोत माहिती घेणार आहोत. HClचं प्रिपरेशन कसं होतं, त्याच्यानंतर HClची फिजिकल प्रॉपर्टी काय असते, केमिकल प्रॉपर्टीज काय असते, हा आपण हा पार्ट घेणार आहोत. आणि शक्य झाल्यास आपल्या नेक्स्ट पार्टला आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड जे असतात हे इंटर हॅलोजन कंपाऊंडसुद्धा आपण घेण्याचा काय करू प्रयत्न करू. साधारणतः अधिक आपल्याला 2 ते 3 लेक्चर्स अधिक लागण्याची शक्यता आहे आणि आपण या 2 या 3 लेक्चर्समध्ये हा चॅप्टर संपूर्णपणे आपण संपवूया. ओके, मी पुन्हा एकदा सांगतो आहे, जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येऊन जातील. म्हणजेच आपल्याला कुठलाही पार्ट मिस होणार नाही आणि घर बसल्या आपण छानपैकी आपला केमिस्ट्रीचा अभ्यास करू शकतो. सो प्लीज वॉच द व्हिडिओ केअरफुली अँड रेग्युलरली. थँक यू व्हेरी मच.